लातूर शहर महानगरपालिकेच्या या शाळा आहेत जी अनेक दिवसापासून समस्याग्रस्त आहे, त्याची आज पाहणी केली आहे. काय नेमकी बिल्डिंग तर अतिशय खराब आहे. आज जी छत आहे ती छत ही टपकती आहे. मुलांना बसायला बेंचेस नाही आहे. लातूर सिटीमधली ही शाळा आहे. मुलांना बसायला बेंचेस नाही आहे. बाथरूममध्ये पाणी नाही आहे. पण मला वाटलं हे मोठे मोठे मुद्दे असतील. जेव्हा मी त्या मुलांसोबत चर्चा केली आणि त्यांना विचारलं तुम्हाला अजून तुमच्या शाळेत काय काय बदलावं पाहिजे, तर मुलं काय म्हणले ही आमची शाळाच नाही आहे. बाहेरून मुलं आणली होती. बाहेरून मुलं आणून बसवली. त्यांना युनिफॉर्म दिला. आज पहिल्यांदा युनिफॉर्म दिला आणि त्या मुलांना बाहेरून आणलेल्या मुलांना युनिफॉर्म घालून बसवण्यात आलं. त्यांच्याकडे स्कूल बॅग नव्हत्या, काही नव्हत्या. पण फक्त त्यांना आज माहिती होतं आज भरपूर लोक येणार आहेत, मीडिया येणार आहेत, कॉक्रोच जनता पार्टीचे लोक येणार आहेत स्कूल बघायला. त्यामुळं बाहेरून मुलं आणून छोटी मुलं आणली त्यांनी. म्हणजे हिला लाजा वाटल्या पाहिजे. 5-5, 6-6 वर्षाचे लहान मुलांचा हा उपयोग करताय स्वतःच्या चुका लपवण्यासाठी. एका वर्गात 3 क्लासरूम चालत आहेत. दुसरी, तिसरी आणि चौथी एका वर्गात चालत आहे. एक टीचर शिकवते. इथं फक्त एक प्रिन्सिपल आहे आणि एक टीचर आहे. 4 क्लासरूम आहे. क्लासरूम म्हणतोय मी, क्लासरूम तर 2च आहेत. म्हणजे स्टँडर्ड्स आहेत ना ते 4 आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. पण हे सगळं 2च क्लासरूममध्ये चालतं आहे आणि एकाच टीचरच्या अंडर चालतं आहे. हे सगळं लपवण्यासाठी काय करायचं यांनी आणले बाहेरून लहान मुलं जे या शाळेचेच नाही आहे. त्यांना बसून ठेवलं. मी त्या मुलांना विचारलं पाणी भेटतं का, ते बोलले हो. मी त्यांना विचारलं बाथरूम चांगले का, ते बोलले हो. म्हटलं बरं ठीक आहे, अजून काय चेंजेस पाहिजे तुम्हाला तुमच्या शाळेत. म्हणता ही आमची शाळाच नाही आहे, आमची शाळा दुसरी आहे म्हणे. तर हे जे कोणी करताय, ॲडमिनिस्ट्रेशन करते, सरकार करते, लाजा वाटू द्या. तुम्हाला थोड्या लाजा वाटू द्या. लहान मुलांचा तुम्ही उपयोग करताय तुमच्या चुका लपवण्यासाठी, तुमचं फेलियर लपवण्यासाठी. एवढा सगळं फालतू काम धंदे करण्यापेक्षा, एवढा फ्रॉड करण्यापेक्षा शाळा चांगली करा ना. येतील ना मुलं, स्वतःहून शाळेत येतील मुलं जर शाळा चांगल्या केल्या तर. असे जबरदस्ती आणून नाही बसवावं लागणार जसे आज बसवलेत. आता तुमचा स्टँड काय राहणार आहे सर? हे प्रिन्सिपलनी कसं का होऊ दिलं? प्रिन्सिपलला सस्पेंड करण्यात आलं पाहिजे. जर प्रिन्सिपलला सस्पेंड नाही करण्यात आलं तर सगळ्यांनी आंदोलन करायचं का इथं? या प्रिन्सिपलनी कसं काय बाहेरून मुलं आणून बसवली जी या शाळेची नाही आहे? कसं काय आणून बसवली? शाळा नीट करण्याऐवजी तुम्ही असले धंदे करताय, तुम्ही फ्रॉड करताय. असा फक्त मीडियाला दाखवण्याकरता तुम्ही बाहेरून छोटी मुलं आणून त्यांना युनिफॉर्म घालून बसवले आणि त्यांना चांगलं बोलायला लावताय. ते या शाळेचीच नाही आहे. तर या प्रिन्सिपलला सस्पेंड केलं पाहिजे ना. तर ते व्हिडिओ कोण इथलचे त्यांना बोला, त्यांना सांगा. जर ते शिक्षण अधिकारी आहे त्यांना फोन लावा. नंबर आहे कोणाकडं? पत्र पण दिलं होतं, त्यांनी कारवाई नाही केली अजून. 10 दिवसापूर्वीच पत्र दिलं होतं शाळेची डागडुजी करा आणि व्यवस्था. शिक्षण अधिकारी त्यांनी स्टुडंट्सच आणले बाहेरून. नाही इथलंच कार्यक्रम लावा ना. टॉयलेट पण आजच नाही. पंखा आज बसवलाय त्यांनी. टीव्ही आजच बसवला. नवीन टीव्ही आहे. हॅलो, नमस्कार मॅडम, अभिजित दिपके बोलतोय. मॅडम मी इथे शाळेत भेट द्यायला आलो होतो आणि मी स्टुडंट्सला विचारलं शाळेत पाणी येतं का, ते म्हणले हो येतं. म्हणलं बाथरूम चांगले आहे का, ते म्हणले हो चांगले आहे. म्हणलं बाथरूममध्ये पाणी येतं का, ते म्हणले हो येतं. ते पण बाथरूममध्ये पाणी येतं. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला तुमच्या शाळेत अजून काय बदल पाहिजे, तर मला ते स्टुडंट्स म्हणले ही आमची शाळाच नाही आहे. त्यांना बाहेरून आणलं होतं. तर ते ह्या शाळेचे स्टुडंट्सच नव्हते. त्यांना जबरदस्ती बाहेरून आणून बसवलं होतं. बाहेर दुसऱ्या शाळेचे मुलं होते ज्यांना इथं आणून बसवलं आणि मीडियासमोर चांगलं बोलायला लावलं होतं. जेव्हा मी त्या मुलांना विचारलं तुमची शाळा आहे का, ही ते म्हणले नाही ही आमची शाळा नाही आहे. मॅडम नाही ऐका ना, मी काय म्हणतोय प्रिन्सिपलला सस्पेंड केलं पाहिजे. जर प्रिन्सिपलला सस्पेंड नाही करण्यात आलं तर इथं लोक म्हणतात की दे विल प्रोटेस्ट देन. प्रिन्सिपलनी कसं काय बाहेरून स्टुडंट आणून बसवले? नाही असं नाही करता येत. मी म्हणूनच म्हणलं बघते म्हणून. आणि ते शाळेचं तर जे काही आहे आम्ही माझा सर्वे केलेला आहे पूर्ण. येस मॅम. आणि मॅम इथं एक टीचर आहे, फक्त एकच टीचर आहे. एक टीचर 3 क्लासरूम्स घेते. कसं काय पॉसिबल आहे मॅम? इट्स नॉट जस्ट ह्युमनली पॉसिबल ना. येस सर, येस सर.
स्वतः ते बघते आणि दुसरं जर ते इन्फ्रास्ट्रक्चरचा जो विषय आहे ना, हां हां सगळ्या शाळांचा हिंदू हृदय सम्राट मध्ये हां एस्टिमेट बनवलेला आहे आणि तिथं जे आहे कंपाऊंड वॉलचा एक विषय आहे, हां हां त्यानंतर प्लास्टरचा वगैरे विषय, फ्लोरिंगचा आहे, तर तो पण आम्ही आता ह्या नवीन ह्याच्यामध्ये इन्क्लूड करून ते पण काम 1-2 येस मॅम. कम्प्लीट होतील. हां मॅम, म्हणजे थोडं लवकर करा मॅम ना, कारण की थोडं लवकर झालं पाहिजे मॅम हे. आणि पण हे जे प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपलवर लवकरात लवकर ॲक्शन घ्या. तुम्ही म्हणताय तर मी लगेच चौकशी करून वाटलं तर तुम्हाला मीडियावाले व्हिडिओही दाखवतील. मीडियावाल्यांनी शूट केले ते जिथं ते स्टुडंट्स म्हणतात. तसा विषय नाही, तुम्ही सांगताय असं थोडीशी असणार आहे, मी क्रॉस व्हेरीफाय करून करते सर. काही येस मॅम, येस. आणि प्लीज त्यांच्यावर ॲक्शन घ्या. येस सर, येस, थँक्यू. आणि ह्या प्रिमायसेसवर मला सांगण्यात येते खूपच चुकीचे उद्योग होत आहे, कारण की कंपाऊंड नाही आहे, काही नाही आहे. हा तेच सर, आता हे नवीन जे आम्ही करतोय ना त्याच्यामध्ये कंपाऊंड वॉल मागच्या 15 दिवसापूर्वीच महापौर मॅडम, तिथले नगरसेवक सगळ्यांनीच आम्ही व्हिजिट केली होती. ओके. त्याच्यामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचे कप्टर आहे, कंपाऊंड वॉल हम्म. मी तुम्हाला सांगितलं, तर ते सगळ्यांचंच आम्ही इन्क्लूड करून प्रस्ताव बनवलेला आहे. ह्या शाळेचा नाही, सगळ्या शाळांचा घेतलाय सर. पण मॅम त्याच्यावर काही झालं पण पाहिजे ना मॅम, थोडं झालं पण पाहिजे ना मॅम. येस येस येस, ह्या 2-3 आय कॅन अंडरस्टँड प्रपोजल्स बनले असतील, पण ते प्रपोजल्स नेहमी पेपरवरच असतात, दे नेवर गेट ऑन द फील्ड. नाही, बिलकुल बिलकुल सर, ते करण्याच्या दृष्टिकोनातून करतोय सर आम्ही. येस मॅम. सर लवकर. चालेल मॅम. आणि मॅम ते प्रिन्सिपलवर ॲक्शन घ्या, नाही तर इथं आता लोक म्हणतात प्रोटेस्ट करायचं आहे प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट. मी म्हणलेले टाईम देऊ आपण मॅडमला येस येस टू टेक ॲक्शन. प्रॉब्लेम. येस. येस सर, येस. ओके. केंद्र सरकारने आता प्रत्येक विद्यापीठामध्ये जाऊन केंद्रीय मंत्र्यांनी त्या ठिकाणी जेनजीच्या संदर्भातले आता वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेण्याचे, त्यांना आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. एकंदरीत हा जो सीजीजीचा हा सीजीचा जो इफेक्ट आहे तो सर्वत्र पाहायला मिळतोय. काँग्रेस पण आता त्या जेनजी नाही, मला नाही वाटत हा CGPचा इफेक्ट आहे. कुठं ना कुठं तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपल्या देशाची जी पॉप्युलेशन आहे त्यातले 47% जी पॉप्युलेशन आहे ती 25 वर्षाची खालची आहे. 65% जी पॉप्युलेशन आहे ती 35च्या वयाची खालची आहे. तर मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन जी आपली आहे ती यंग आहे. ते यांच्यासाठी बोललंच पाहिजे ना. उशिरा का होत नाही, हे लोक बोलू लागले, आता समजू लागले यंग लोकांशी डायलॉग करायचं ट्राय करतायत. चांगली गोष्ट आहे. वी वेलकम दिस इनिशिएटिव्ह. तुम्ही आल्यापासून लातूर जिल्ह्यात शाळांची पाहणी केली, काय नेमकं तुमच्या निदर्शनास आलेलं आहे? मला एकही शाळा चांगली नाही दिसली खरं सांगायचं तर. एक तरी शाळा अशी पाहिजे होती जिथं पाणी भेटते, जिथं बाथरूम चांगलं असू शकतं, जिथं बेंच असले पाहिजे होते. एकाही शाळेत मला बेंचेस दिसले नाही, बाथरूम चांगले दिसले नाही. बाथरूम कुठंच नळ नाही आहे बाथरूममध्ये. देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाले आणि आजही आपल्या देशातले मुलं जमिनीवर बसत आहेत, बाथरूममध्ये पाणी नाही आहे. कसले आपण विश्वगुरू होणारे आणि कोणता आपला विकसित भारत होणारे आणि कोणती आपली 4 ट्रिलियन 5 ट्रिलियनची इकॉनॉमी, तर इथं मुलांना बसायला बेंचेस नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे. जबाबदारी नेमकी कोणाची आहे? सरकारची, अर्थातच सरकारची. अजून कोणाची? सरकारचीच. सरकार जशी आमदार तोडायचं, सरकार पाडायची, खासदार तोडायची म्हणले की पैसे फेकती. शाळांवर नाही पैसा तो लावताय तेवढा. PM केअर फंडमध्ये कालचीच बातमी, एक रिपोर्ट आलेली आहे, 8,500 कोटी रुपये तसेच पडलेले, त्याच्यातले पैसेच वापरण्यात येत नाही आहे. त्याच्यावर FD केलेली, इंटरेस्ट खात आहे त्याच्यावर. अरे इंटरेस्ट खाण्यापेक्षा इथं शाळेत लावा. आता ही बिल्डिंग तुम्ही दाखवून द्या लोकांना. साईडला सर का कॅमेरा फिरवा तुम्ही, दाखवा ही बिल्डिंग. आता ही बिल्डिंग हिच्यावर खर्च करा. PM केअरचा जर पैसा हिच्यावर वापरण्यात आला तर इथलचे राहणारे जे गोरगरिबांचे मुलं आहे त्यांच्यासाठी किती चांगलं होईल. त्यांना एक चांगली शाळा भेटेल. करता काय मग? आणि जसं तुम्ही येत्या माहित होते सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर स्वच्छ होत आहेत, त्याबद्दल काय बोलतो? म्हणजे हां, तुम्ही येणार माहित झालं, हां आता लगेच साफसफाई झाली, TV लागली, फॅन लागलं. नाही, मग आम्हाला शाळेतच बसून राहावं लागेल आता. आज मी मनपाची शाळा क्रमांक 26वर आलो होतो आणि इथं आल्यावर शाळेची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग तुम्हाला दाखवतो मी. ही त्या बिल्डिंगची अवस्था आहे सध्या. हे असं वाटतं की अजून पण जो ब्रिटिशांच्या राजमध्ये आपला देश होता त्या काळातली बिल्डिंग वाटते ती. हे बघा, ही ती बिल्डिंग आहे. सगळं याचा जो स्लॅब आहे तो टपकतोय. ही अवस्था आहे त्या बिल्डिंगची. आणि ही वॉशरूमची अवस्था आहे. ही वॉशरूमची अवस्था आहे. तर आता अशी अवस्था पाहून मी आत गेलो वर्गात. मी मुलांना विचारलं पाणी भेटतं का? मुलं म्हणले हो पाणी भेटतं. मी विचारलं बाथरूम चांगले आहे का? मुलं म्हणले हो चांगले आहे.
म्हटलं बाथरूममध्ये पाणी येतं का? मुलं म्हणले हो येतं बाथरूममध्ये पाणी. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला अजून तुमच्या शाळेत काय काय सुधार पाहिजे? मग मुलं म्हणले ही आमची शाळाच नाही आहे. कोणाच्या इशाऱ्यावर आदेशावरनं बाहेरून इथं लहान लहान मुलं आणल्या गेली, त्यांना स्कूलचा युनिफॉर्म घातला आणि त्यांना बसवण्यात आलं की मीडियासमोर तुम्ही सगळं चांगलंच बोला शाळेबद्दल. हे कोणाच्या आदेशावरनं झालं? प्रिन्सिपलचं झालं, BDOच्या झालं का शिक्षण अधिकाऱ्यांचं झालं? याची चौकशी केली पाहिजे. तुम्ही 5-5, 6-6 वर्षांच्या लहान लहान मुलांचा उपयोग करताय तुमचं फेलियर लपवण्यासाठी. जे लहान मुलं मुली या शाळेचीच नाही आहे त्यांना तुम्ही युनिफॉर्म घालून बसवलं आणि सांगितलं की शाळेबद्दल चांगलंच बोला. आणि त्यांना जेव्हा मी विचारलं तुमच्या शाळेत काय बदल पाहिजे, ते म्हणतात ही आमची शाळाच नाही आहे. शासकीय शाळा आणि खाजगी शाळा याच्या दोघांमध्ये एक संघर्ष पाहायला मिळतो आपल्याला. संघर्ष नाही आहे. खाजगी शाळा शासकीय शाळांना खाऊन टाकतायत आणि याचं कारण आहे हे शिक्षण अधिकारी जे हे सगळं फ्रॉड करतायत. आता बाहेरून स्टुडंट्स आणण्यापेक्षा किंवा बाहेरून जबरदस्ती मुलांना आणून बसवण्यापेक्षा शाळेवर काम करा, तुमची बदनामी नसती झाली. तुम्ही लहान लहान मुलांचा वापर करताय तुमचं फेलियर लपवण्यासाठी. यापेक्षा शाळा सुधारवा ना, शाळावर काम करा. हे असले फालतू धंदे नाही करावं लागणार तुम्हाला. इतकं वाईट वाटलं मला ते बघून की ते लहान मुलं म्हणतात ही आमची शाळाच नाही आहे. 2 मिनिटं आपण ह्या शाळेवर राहू, या शाळेवर राहू आपण. 1 मिनिट. मी आता इथलचे जे शिक्षण अधिकारी BDO आहे त्यांना फोन केला, त्यांना विचारलं मी कोणाच्या आदेशावर झालेले, बाहेरून कसं काय इथं दुसरे जे या शाळेची मुलं मुली नाही आहे त्यांना कसं काय आणून बसवलं. आणि त्यांच्यासमोर मी दुसरा एक मुद्दा मांडला. या शाळेमध्ये फक्त एक प्रिन्सिपल आहे आणि एक टीचर, फक्त एक टीचर आहे. एक प्रिन्सिपल आणि फक्त एक टीचर. आणि ती एक टीचर 1ली, 2री, 3री, 4थी या 4 क्लासेस घेते. एक टीचर 4 क्लासेस कसं काय घेणार आहे? शक्य आहे का? सगळ्यांना त्यासोबत बसवत आहे, त्यांची काही चुकी नाही आहे. त्या जर शिकू नाही शकत आहे त्याचं एक कारण आहे. एक टीचर कधीच 4 क्लासेस घेऊ नाही शकत आणि फक्त 2 क्लासरूम आहे. जर तुमचे क्लासेस 4 आहेत तर तुमच्याकडे क्लासरूम्स 2च कसं काय? तर क्लासरूम वाढवण्यात आले पाहिजे. मी तर म्हणतो बिल्डिंग फाडून दुसरी बनवली पाहिजे. ही बिल्डिंग अजिबात सेफ नाही आहे. पुन्हा बिल्डिंग खराब झालेली आहे आणि टीचिंग स्टाफ नाही आहे. इथं टीचिंग स्टाफ नाही आहे. आणि दुसरं एक की जेवढेही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इथलचं रिवॅम्प केलं पाहिजे. आणि आज जे घडलं, जे लहान मुलांना बाहेरून आणून त्यांना स्कूलचे युनिफॉर्म घालून बसवलं इथं मीडियासमोर, याची चौकशी केली पाहिजे. हे का झालं? कारण की हे आज पहिल्यांदा नाही झालं. हे आता मी उजनीमधून आलो तिथेही यांनी असाच प्रकार केला होता. तर हे सगळे आपल्या औसामध्ये असाच प्रकार केला होता. हे आपल्या चुका लपवण्यासाठी प्रशासन या मुलांचा वापर करते. याच्यापेक्षा तुम्ही शाळेवर काम करा आणि आधी तुम्ही टीचिंग स्टाफ वाढवा. आणि इथं औसाचं प्रकरण असो का इथलचं असो, माझ्या ऐकण्यात आलेलं आहे, ऐकण्यात याची रिपोर्ट पण आहे, व्यसनाचा अड्डा बनलेली आहे शाळा. औसामध्येही असंच काही झालेलं आहे. ते जी शाळा होती त्याच्या अवतीभोवती शाळेतच रात्री किंवा दुपारी मुलं येत आहेत 17-18 वर्षाची किंवा माणसं येत आहेत, ते तिथं गांजा फुकत आहेत, दारू पित आहेत. प्रिन्सिपलला जेव्हा प्रश्न विचारला ते म्हणते मला माहिती नाही काय होतं आहे. मग तुम्हाला माहिती काय? तुम्ही कशाची प्रिन्सिपल आहे? जर तुम्हाला तुमच्या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये काय होतं आहे त्याची माहिती नाही आहे तर मग तुम्ही कसले प्रिन्सिपल आहे? काय करता? तुम्हाला माहिती काय? BDOकडे गेलो, BDO म्हणे मी सध्या औसामध्ये नाही आहे. मग BDOच्या असिस्टंटला भेटायला गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये, ते कडी लावून पळून गेले. तर कुठं ना कुठं सगळेच अधिकारी पळवाट काढतायत आपल्या जिम्मेदारीपासून आणि कुठं ना कुठं हे सगळे आता घाबरलेले आहेत की त्यांच्यावर ॲक्शन होऊ शकते, त्याच्यामुळे ते पळायला बघताय. मी त्यांना म्हणतोय पळू नका. ज्या गोष्टी खराब आहेत त्या नीट करा. आज आम्ही प्रश्न विचारतो, उद्या आम्हीच तुमचं कौतुक करू की तुम्ही काम केले, तुम्ही गोष्टी सुधारल्या, पण त्या तुम्हाला सुधारावं लागतील. तुम्हाला अशा चुका लपवायची गरज नाही आहे की तुम्ही बाहेरचे स्टुडंट्स आणून बसवल जबरदस्ती.
त्याच औषधाच्या मुख्याध्यापकांनी असं सांगितलं की हे इथं 2 शाळा भरतात, एक उर्दूची शाळा हा. भरते आणि एक मराठी शाळा भरते. त्यांचं असं म्हणणं आहे की 2 शाळा वेगवेगळ्या आहेत, हा. मराठीचा चार्ज माझ्याकडे आहे हा. आणि उर्दूचे ज्या शिक्षक आहेत कदाचित तुम्हाला त्या बोलल्या. हां, त्या शिक्षकांनी मला सांगितलं, मला सांगण्यात आलं होतं म्हणे की इथं आज मुलं घेऊन या कारण की तुम्ही येणार आहे, म्हणून मी मुलं घेऊन आले. काय समजायचं मग, कोण खरं बोलतंय? आणि ज्या प्रिन्सिपलचं तुम्ही बोलताय ते प्रिन्सिपल तर सारखे सारखे म्हणत होते मी प्रिन्सिपलच नाही इथलचा. परवा अजिंक्य शिंदे त्यांना जे आमचे नॅशनल ऑर्गनायझेशन इन्चार्ज आहे, जेव्हा त्यांनी विचारलं तुम्ही इथं कोणत्या पोझिशनवर ते म्हणे काही नाही म्हणे, मी असं आलो म्हणे, माझं इथं काहीच रोल नाही, माझी काहीच पोझिशन नाही, मी असं आलो मिटिंगसाठी. तर जो प्रिन्सिपल स्वतः प्रिन्सिपल आहे हे मान्यच करायला तयार नाही, तर त्याच्या शब्दांवर काय म्हणून भरोसा ठेवायचा. सर, अनेक बिल्डिंगी ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्या आज पडायला आहेत. छोटे छोटे लेकरं जे आहेत त्या बिल्डिंगच्या इमारतीच्या खाली राहत आहेत. त्या कदाचित कित्येक वर्षापूर्वी याचं स्ट्रक्चर ऑडिट झालंय की नाही झालंय, आपण अशी मागणी करणार आहात का? कारण नक्कीच करणार आहे. राज्यभर हे ऑडिट झालं पाहिजे की किती बिल्डिंग आहे ज्या अनफिट आहे सध्या. मी जाऊन बघतोय, भिंतीला तडे गेलेले आहेत, भिंतीला क्रॅक्स पडलेले, कधी कोणत्याही भिंती कोसळू शकता अशा स्थितीमध्ये हे मुलं शिकत आहेत. ह्या शिक्षण अधिकाऱ्यांचे मुलं अशाच अवस्थेत शिकतील का नाही, हे स्वतःची मुलं टाकतात प्रायव्हेट शाळेत. आणि ज्याची हे पगार घेतात, ज्यांच्याकडून हे पगार घेतात, त्यांच्यासाठीच हे चांगल्या शाळा नाही करत आहे. लोकांच्या टॅक्समधून तुम्ही पगारी घेताय ना, मग त्यांच्या मुलांसाठी तुम्ही चांगल्या शाळा का नाही करत आहे? त्यांच्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही पगार घेऊन स्वतःच्या मुलांना प्रायव्हेट शाळेत चांगलं शिक्षण देताय, आणि या गोरगरिबांच्या मुलांचं काय करताय तुम्ही? नोकरदाराचा पगार घेण्यासाठी घरी टॉयलेट बंधनकारक आहे, तसं सरकारी नोकरदार कलेक्टरपासून सगळ्यांनाच शाळा बंद शिक्षण मंत्र्यापासून शिक्षण मंत्र्यापासून त्यांचे मुलं सरकारी शाळेतच शिकले पाहिजे. मग बघा, बंधनकारक करता येईल का? करावंच लागेल. मग त्याशिवाय या शाळा सुधारणार नाही. यांचे स्वतःचे मुलं जर सरकारी शाळेत शिकले तर यांना कळेल की सरकारी शाळा सुधाराव्या लागतील. यासाठी काय आंदोलन वगैरे असणार आहे? अर्थात करावंच लागेल, कारण की आज जी मी स्थिती बघतोय करावंच लागणार आहे. ही बिल्डिंग बघा तुम्ही, 70-80 वर्ष जुनी बिल्डिंग वाटतीये. सर, हे आंदोलन महाराष्ट्रापुरतं आहे का पूर्ण देशामध्ये? देशापुरतं चालू आहे, पण मी महाराष्ट्राचा आहे म्हणून मी इथं करतोय. या पुढची दिशा काय असेल तुमच्या आंदोलनाची? आता आम्ही सांगितलेले, आम्ही बोललेलो की ॲक्शन घेण्यात आली पाहिजे. जे स्टुडंट्सला जबरदस्ती आणून बसवून ठेवलेले बाहेरून, अशा सगळ्या ऑथॉरिटीजवर ॲक्शन घेण्यात यावी. आणि दुसरी गोष्ट, शाळेच्या बिल्डिंगचं रिनोव्हेशन लगेच झालं पाहिजे. अभिजित सर, माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक शाळा आहेत ते दुर्गम भागामध्ये आहेत लातूर जिल्ह्यातल्या, पण एक शासनाचा असाही GR आहे असं माझ्या माहितीस्तव की त्या शिक्षकांनी त्या शाळेच्या गावाच्या ठिकाणीच राहिलं पाहिजे. पण हे शिक्षक जे आहे ते 70-70, 80-80 किलोमीटर लांबवर राहतात. जाण्यासाठी त्यांना शाळेतच 11 वाजतात. बरोबर. आणि निघताना लगेच ते शाळा सुटण्याच्या अगोदर निघून येतात. याकडे पण लक्ष देण्यात नाही, नक्की मला जे थोडंफार जाणवलेलं मागच्या काही दिवसात ते हे आहे की शासन फक्त जे मुलं मुली आहेत त्यांच्यावरच नाही, शिक्षकांवर पण खूप अन्याय करत आहे. एका शिक्षकाला 3-3, 4-4 क्लासरूम एकत्र घ्यावं लागतात. कसं काय घेणार ते? जसं तुम्ही आता सांगितलं की 70-70, 80-80 किलोमीटर दूर जावं लागतंय, कसं काय जातील ते? जर तुम्हाला 1 मिनिट 2 तास तुम्हाला जायलाच लागतील, तुम्ही त्या मेंटॅलिटीमध्ये राहाल की तुम्हाला जाऊन शिकवायचंय? नाही राहणार, तुम्ही थकून जासाल. तर शासनाने आता मला वाटतंय की काही रिफॉर्म्स आणले पाहिजे, काही पॉलिसीमध्ये चेंजेस केले पाहिजे. पहिली गोष्ट, शिक्षकांना शिकवण्याशिवाय दुसरी कुठलीही ड्युटी नाही दिली पाहिजे. मग ती इलेक्शनची ड्युटी असो का SIRची असो. देशात प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. तुम्ही करा लोकांना हायर SIRसाठी, इलेक्शनच्या ड्युटीसाठी. लोकांना रोजगारी भेटेल, बेरोजगारीचाही तोडगा निघल आणि शिक्षकांच्या समस्याचाही तोडगा निघल. मला प्रिन्सिपल येऊन सांगतायत की आम्हाला शाळेत जायला वेळच नाही भेटत कारण की आम्हाला SIRच्या ड्युटीवर लावलेले आहे. प्रिन्सिपलचं काम काय? शाळा सांभाळणे का वोटर लिस्ट सांभाळणे? इलेक्शन कमिशन कशासाठी आहे? मग पुढच्या आंदोलनाचे मुद्दे काय असणार? शाळाची सुधारणाच. आणि जे प्रिन्सिपल्स फॉल्टी वाटत आहे, शिक्षण अधिकारी फॉल्टी वाटत आहे, BDO फॉल्टी वाटत आहे, त्यांच्यावर जर कारवाई नाही करण्यात आली तर आंदोलनाला बसतील. लातूरचे सगळे गावातले लोक बसतील. पालक सहकार्य करतील असं वाटतं का तुम्हाला? त्यांच्याच मुलांचा जो प्रश्न आहे, का नाही सहकार्य केलं पाहिजे? कोणासाठी लढतोय आम्ही? अभिजितजी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकावर 151 प्रकारची अशैक्षणिक काम आहेत बाहेरची, तर ते 151 प्रकारची काम हटवण्यासाठी आपला काय प्रयत्न असणार आहे? मला बघावं लागेल त्याबद्दल. आताच आम्ही आमचा दौरा सुरू केलेला आहे, 1 आठवडा झाला आहे. आम्हाला थोडा वेळ द्या तुम्ही. सगळ्या परिस्थितीला शिक्षण मंत्री जबाबदार नक्कीच जबाबदार आहे, नक्कीच दिला पाहिजे. जी अवस्था आहे तिथं म्हणजे ह्या बिल्डिंगला पाहून कोणी म्हणू शकतं शिक्षण मंत्री राहिले पाहिजे? तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही सगळे काही नका करू, कुठल्याही सरकारी शाळेत आले तिथे बाथरूम बघा.
ते बाथरूम पाहिल्यानंतर तुम्ही सांगा मला शिक्षण मंत्री त्यांच्या पोझिशनवर राहिले पाहिजे की नाही राहिले. काही शाळेत बाथरूमच नाही. बाथरूमच नाही आहे. नीट प्रकरणात नीट प्रकरणाचे आरोपी इथे लातूरमध्ये भेटले. त्यांचे क्लासेस सदाच चालू आहेत. त्याबद्दल सतीश कलांडेने उपोषण सुद्धा केलं होतं. आणखीन क्लासेस बंद नाही. मला माहिती घ्यावं लागेल त्याची. मला माहिती घ्यावं लागेल. मी नवीन आहे या सगळ्या गोष्टीत, तर मी कुठंच तुम्हाला हे नाही म्हणणार की मला सगळ्या गोष्टीची उत्तरं माहिती आहे. पण मी अभ्यास करेल. अभ्यास केल्याशिवाय मी कोणत्या गोष्टीचं उत्तर नाही देणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.